रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा दसरा नावाचा सण आपण नेमका साजरा का करतो किंवा याच्या मागील शास्त्रीय पौराणिक कारणे काय आहेत, याच्या मागे काय इतिहास दडलेला आहे. आपण म्हणतो की दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, तर त्याला आपण एवढं महत्त्व का देतो. आणि दसरा म्हणजे ज्ञान, शौर्य आणि सद्गुणांचा विजय याचं प्रतीक ज्याला आपण मानतो त्याला आपण दसरा म्हणतो. या दसऱ्यामागे अनेक वेगवेगळ्या कथा दडलेल्या आहेत आणि या दसऱ्याच्या बाबतीमध्ये संतांचं काय म्हणणं आहे, या सर्व गोष्टी सविस्तरपणे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर दसरा साजरा करण्यामागील इतिहास आणि काही मूलभूत कारणे आपण आज या ठिकाणी बघूया. बघा, दसरा म्हणजे वेगवेगळ्या कालखंडामध्ये सत्याचा असत्यावरती झालेला विजय आणि याच्या मूलभूत विचारावर आधारित आपण उद्याचा असणारा दसरा सण साजरा करतो. तर याच्या मागे काही पौराणिक कथा आहेत ज्याला आपण धार्मिक विजय म्हणू. म्हणजे बघा, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना सीता मैयाला जेव्हा रावणाने पळवून नेलं, उचलून नेलं, आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्या रावणाशी 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवशी त्या 10 तोंडाच्या रावणाचा वध केला आणि त्याला आपण विजयादशमी म्हणतो. तो दिवस म्हणजे विजयादशमी, तो दिवस म्हणजे दसरा. आणि त्या दिवशी प्रभू रामचंद्राने जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा अन्यायावरती न्यायाचा आणि वाईट शक्तींवरती चांगल्या शक्तींचा विजय झाला, म्हणून आपण दसरा साजरा करतो. हे त्यामागील एक मुख्य कारण. दुसरं कारण असं की देवीचा विजय. आता देवीचा विजय म्हणजे काय की महिषासुरमर्दिनी माता दुर्गा माता ही महिषासुरमर्दिनी का झाली? कारण दुर्गा माताने महिषासुर नावाच्या शक्तिशाली राक्षसासोबत 9 दिवस सलग 9 दिवस युद्ध केलं. आणि बघा, त्या युद्धामध्ये 10व्या दिवशी माता दुर्गेने त्या महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केलं. आणि त्या माता दुर्गाच्या विजयाचं प्रतीक, तिच्या शक्तीचं प्रतीक म्हणून आपण दसरा या ठिकाणी साजरा करतो. बघा, आपल्याला हे पण माहिती असायला हवं की आपण 10 दिवस दसऱ्यामध्ये माता दुर्गेची पूजा का करतो, महिषासुर मर्दिनीची पूजा का करतो. आता महिषासुर मर्दिनी देवीला नाव केव्हा झालं, जेव्हा माता दुर्गाने त्या महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि देवीला आपण 9 दिवस देवीची पूजा का करतो, कारण जेव्हा पृथ्वी संकटामध्ये होती, जेव्हा त्या महिषासुर नावाच्या राक्षसाने या पृथ्वी तलावरती हाहाकार माजवला होता, तेव्हा माझ्या माता दुर्गेने त्याचा वध करून या पृथ्वीला त्याच्या संकटातून मुक्त केलं होतं. आणि त्याच्या विजयाचं प्रतीक, देवीच्या शक्तीच्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण दसरा साजरा करतो. आणि म्हणून 9 दिवस आपण माता दुर्गेची पूजा करतो. बघा, याला तिसरं एक पौराणिक कारण असं आहे की पांडवांचा अज्ञातवास. म्हणजे बघा, महाभारतातील पांडवांनी 12 वर्षाचा वनवास केला आणि 1 वर्षाच्या अज्ञातवास जेव्हा संपला तेव्हा शमीच्या झाडावर लपून ठेवलेली आपली शस्त्र याच दिवशी त्या पांडवांनी परत घेतली आणि त्यांचं पूजन केलं. त्यानंतर त्यांनी कौरवांवर चढाई करून विजय मिळवला. म्हणजे पांडवांनी याच दिवशी आपली शस्त्राची पूजा केली आणि तेव्हापासून त्या कौरवांवरती विजय मिळवला. हे एक त्याच्या मागचं विजयाचं कारण आहे. म्हणजे बघा, आपण दसऱ्याला विजयाचं प्रतीक का म्हणतो,
कारण या दिवशी प्रभू रामचंद्रांचा विजय झालाय. या दिवशी माता दुर्गा महिषासुरमर्दिनीचा विजय झालाय. या दिवशी पांडवांचा विजय झालाय. म्हणून आपण दसऱ्याला विजयाचं प्रतीक म्हणतो. आता आपण याच्या मागची ऐतिहासिक कारणं बघूया. त्याच्यामध्ये शौर्य आणि सत्ता याचं प्रतीक आपण दसऱ्याला म्हणतो. बघा, सीमालोंघन आणि शस्त्रपूजा आपण दसऱ्या दिवशी का करतो? कारण पूर्वी क्षत्रिय राजे सरदार शुभ मुहूर्तावर युद्धाच्या मोहिमांवरती निघत. म्हणजे छत्रपतींच्या काळात म्हणा किंवा छत्रपतींच्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा केव्हा लोकांना युद्धाच्या मोहिमेवरती जायचंय तेव्हा लोक दसऱ्याच्या मुहूर्तावरती त्या युद्ध मोहिमावरती निघायचे. तर याचं कारण काय होतं? बघा, पावसाळा संपलेला असायचा आणि पावसाळा संपला की स्वारीसाठी जो काळ आहे तो उत्तम काळ मानला जायचा. त्याचं कारण पाऊस नसला की शस्त्र अनेक प्रकारचे साधनं सोबत घेऊन जायला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. म्हणून हा काळ सोपा होता आणि गावाची सीमा ओलांडून विजय प्राप्त करणं हे या मागचं उद्दिष्ट होतं. म्हणजे आपण बघा, आजकाल म्हणतो की सीमालोंघन. सीमालोंघन म्हणजे काय? की गावाच्या बाहेर पडून विजय प्राप्त करून परत येणं. त्यासाठी आपण सीमालोंघन करतो आजही. आणि तेव्हाही लोक सीमालोंघन करायचे. त्याचं कारण म्हणजे दुसऱ्या युद्धावरती जाऊन त्या युद्धातून विजय मिळवून परत यावं म्हणून सीमालोंघन लोक करायचे. बघा, आता तुम्हाला उदाहरण सांगतो. मराठा साम्राज्य ज्यांचे नायक, ज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या काळामध्ये याच दिवशी शस्त्रपूजा करून स्वराज्याची मोहिमेची योजना केली जायची. मराठा वीर अनेक प्रदेशामधून वेगवेगळ्या प्रकारची युद्धामधून जिंकून आणलेली संपत्ती घरी आणून स्वराज्यामध्ये त्याची पूजा करून देवाला अर्पण करत असायचे. म्हणून आपण आजच्या दिवशी दसरा साजरा करतो. बघा, त्यानंतर सोनं वाटणं म्हणजे काय? किंवा दसऱ्याला आपण सोनं वाटतो, आपट्याची पानं वाटतो आणि त्याला सोनं म्हणून वाटलं जातं. त्याचं कारण काय? तर बघा, दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून वाटली जातात. याच्या मागचं कारण म्हणजे श्रीरामांचे पूर्वज यांनी काय केलं? कुबेरावरती स्वारी करायची तयारी केली आणि त्या कुबेराने शमी आणि आपटाच्या झाडावरती सोन्याचा वर्षाव केला. अशाही अनेक प्रकारच्या कथा आहेत. आणि हे जे सोनं आहे ते प्रभू रामचंद्रांच्या वंशजांनी प्रजाजनांना वाटलं आणि या घटनेतून सोने वाटले जाणे ही एक प्रथा चालू झाली किंवा याला एक ऐतिहासिक कारण लाभलं गेलं म्हणून आपण त्या दिवशी सोनं वाटतो. आता बघा, दसऱ्याला कृषीविषयक पण काही कारण आहेत. तर काय कारण? नवीन पीक येतं. बघा तुम्ही, आपण आजकाल शेतकरी दसऱ्याच्या वेळी कापूस वेचून आणतात, तो एखाद्या देवाला अर्पण करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पीकधान्य जे पण काही असतील पेरलेले पीकधान्य या दसऱ्याच्या वेळेस काढायला येतात. सोयाबीन असेल, बाजरी असेल, अनेक प्रकारचे. तेव्हा शेतकरी काय करतात? निघालेल्या धान्यामधून थोडंसं जे धान्य आहे ते काय करतात? भगवंताच्या चरणी अर्पण करतात आणि त्याच्यामध्ये आनंद उत्सव साजरा करतात. म्हणून आपण काय करतो? या दिवशी दसरा साजरा करतो. बघा, जर तुम्ही पाहिलं असेल तर खेड्यापाड्याचे लोक पहिले ज्वारी बाजरीचे कंस कापून आणायचे आणि मंदिरामध्ये बांधायचे. म्हणजे ते नवीन जे पण धान्य असेल ते निघालेलं धान्य भगवंताच्या चरणी पहिले अर्पण करून तिथून पुढे आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात करायचे.
म्हणून या दिवशी कृषी उत्सव दिन म्हणून पण आपण दसऱ्याकडे पाहतो किंवा बघितलं जातं. बघा आता या दसऱ्याच्या दिवशी संतांचं काय मत आहे. तुकाराम महाराजांनी दसऱ्याला लौकिक आणि परमार्थिक महत्व दिलेलं आहे. ते म्हणतायत, हा दिवस आळस न करता भगवंताच्या चरणी लीन होण्याचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे आपल्या आत्मकल्याणासाठी साक्षात शुभ मुहूर्त आहे. या दिवशी जर तुम्ही भगवंताची सेवा करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनाचं सोनं होतं. आज तुम्ही कुठल्याही गोष्टीशी जर तुम्हाला चांगलं कार्य करायचं असेल तर आपण म्हणतो की दसऱ्याचा दिवस शुभ आहे. कारण याला ज्याप्रमाणे ऐतिहासिक कारण आहेत, याला ज्याप्रमाणे पौराणिक कारण आहेत, त्याचप्रमाणे माझ्या संतांनी सुद्धा या दिवसाला खूप चांगला दिवस म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आजकाल लोक बघा दसऱ्याच्या दिवशी गाडी घेतात. दसऱ्याच्या दिवशी अनेक दुकानांची, वेगवेगळ्या उद्योगधंद्याची उद्घाटने होतात, समारंभ होतात. आणि त्याचमुळे आजही लोक दसऱ्याला शुभ दिवस म्हणून साजरा करतात, आनंद उत्सव करतात. आता इथे संत तुकोबारायांनी सीमाोल्लंघन म्हणजे काय, तुकोबाराय म्हणतायत, सीमाोल्लंघन म्हणजे बाह्य शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा मनातील विकारांवर विजय मिळवा. राग, द्वेष, मद, मत्सर, आळस यांना फेकून द्या आणि स्वतःला चांगल्या सवयी लावा. वाईट सवयीमधून मुक्त व्हा आणि स्वतःतील दोष, रावण रूपी असणारे जे दोष आहेत ते दोष फेकून द्या. आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी असत्यावरती सत्याचा विजय केला, त्याप्रमाणे तुम्ही वाईट सवयीवरती चांगल्या सवयीचा विजय मिळवा. हे या ठिकाणी आपल्याला तुकोबाराय म्हणताय. बघा तुकोबारायांनी परत दसऱ्याला मानवी संधी मानलेलं आहे. मानवी जीवनाची महत्वाची संधी आहे. आणि या संधीच्या दिवशी काय करा, तुम्ही भगवंताच्या सेवेला सुरुवात करा, भगवंताच्या चरणी लीन व्हा. आणि या दिवसापासून तुम्ही सुरुवात केली, ही संधी जर तुम्ही आलेली ओळखली तर तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याच प्रकारच्या गोष्टीची, पश्चातापाची, हाय करायची गरज उरणार नाही, असे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा तुकोबाराय म्हणताय, एकदा का वेळ निघून गेली आणि वेळ निघून गेल्यानंतर तेव्हा मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं, हे म्हणण्याची वेळ येऊ नये. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, काय करा, आजच त्या संधीला ओळखा आणि त्या संधीचं सोनं करा, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. थोडक्यात सांगायचं झालं तर संतांसाठी दसरा म्हणजे बाहेर जाऊन सोन्याची लूट करण्याऐवजी आळस आणि दुर्गुणांना सोडून देऊन अध्यात्माची, विकासाची संधी साधणं, याला संत तुकोबाराय किंवा वेगवेगळे संत इथे दसरा म्हणून मान्यता देत आहेत. ते म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आळस, दुर्गुण सोडून आध्यात्मिक विकासाची संधी साधणं, याच गोष्टीला आम्ही दसरा म्हणतो. बघा आपण दसऱ्यामागची दडलेली कारणं, ऐतिहासिक कारणं असतील, पौराणिक कारणं असतील किंवा संतांचे याच्यावरती काय म्हणणं ते आज या ठिकाणी पाहिलेले. बघा बोलताना जर माझ्याकडून एखादा शब्द चुकला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर तुमच्या सर्वांच्या चरणी डोकं टेकून माफी मागतो. परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या, विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.